नमस्कार, मी निशिगंधाची मेजवानी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा। तर आज आपण पाहणार आहोत इन्स्टंट ढोकळा। हा ढोकळा करायला अतिशय सोपा आहे, पटकन होतो, अगदी कुणालाही जमेल असा आहे। चला तर मग हा इन्स्टंट ढोकळा कसा बनवायचा ते आज आपण पाहूयात। 2 वाट्या बेसन पीठ, 1 वाटी दही। हे दही खूप जास्त आंबटही नाही आणि खूप जास्त गोडसरही नाही, मध्यम आहे। कोथिंबीर, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, कढीपत्ता, 1 चमचा हळद, हिंग, चवीनुसार साखर, चवीनुसार मीठ आणि इनो। इथे आपण इन्स्टंट ढोकळा बनवत आहोत, त्यामुळे मी इथे इनोचा वापर करत आहे। इथे तुम्ही फ्रूट सॉल्ट किंवा सायट्रिक ॲसिड सुद्धा वापरू शकता। आता आपण ढोकळा बनवण्याचं मिश्रण तयार करून घेऊयात। तर त्यासाठी मी भांड्यामध्ये बेसन पीठ, हळद, साखर, चवीनुसार मीठ, दही घालून छान असं फेटून घेऊयात। आता यामध्ये आपण थोडं पाणी घालून छान असं मिश्रण फेटून घेऊयात। पाण्याचा अंदाज घेतच पाणी वापरायचं आहे। मिश्रण छानपैकी फेटून घेतलं की त्यामध्ये कुठेच गुठळ्या राहत नाही। आता हे मिश्रण मला थोडंसं घट्ट वाटतंय, त्यामुळे मी इथं अजून थोडंसं पाणी घालून घेते। या मिश्रणामध्ये मी थोडी साखर घातलेली आहे, त्यामुळे आपल्या ढोकळ्याला छान अशी चव येते। तुम्ही ते बघू शकता पिठाची कन्सिस्टन्सी। 2 वाटी पिठासाठी मला 1 वाटी पाणी लागलं आहे। आता हे मिश्रण छानपैकी असं फेटून झालेलं आहे। आता यामध्ये आपण इनो घालून घेऊयात। आपण जो फोडणीसाठी जो चमचा वापरतो त्या चमच्याचा वापर करून मी इथे इनो घालून घेणार आहे। 2 चमचे मी घातलेला आहे। इथे आपण इनो ऍक्टिव्ह होण्यासाठी थोडंसं इनोवर पाणी घालूयात। एकाच डिरेक्शनने छानपैकी फेटून घेऊयात। एकाच दिशेने फिरवून घेतलं की ढोकळ्याला जाळे छान पडते। नेहमी ढोकळा करताना, इडली करताना त्यांचं पीठ जे आहे ते एकाच डिरेक्शनने फिरवावं। तुम्ही ते बघू शकता, पीठ छानपैकी असं फुललेलं आहे। ढोकळ्याचं मिश्रण बनवून झालेलं आहे। तुम्ही ज्या भांड्यामध्ये ढोकळा उकडून घेणार आहात त्या भांड्याला आपण तेल लावून घेऊया। तेल सगळीकडून असं लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला ढोकळा खाली चिकटणार नाही। आता यामध्ये आपण तयार केलेले ढोकळ्याचे मिश्रण घालून घेऊयात। हे मिश्रण आहे ते छानपैकी सेट व्हावं, कुठेच हवा राहू नये, त्यासाठी मी इथे थोडंसं 2-3 वेळेला आपटून घेते थोडंसं। इथे मी ढोकळा उकडण्यासाठी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं भांड्यामध्ये। आता आपण ढोकळा 20 ते 25 मिनिटं छानपैकी उकडून घेऊया। 20 मिनिटं झालेली आहेत। आता आपण बघूयात की ढोकळा झाला आहे की नाही ते। सुरीच्या साहाय्याने आपण चेक करूयात की ढोकळा झालाय की नाही। सुरीला चिकटलेला नाही मिश्रण म्हणजे ढोकळा छानपैकी उकडला गेलेला आहे। मी गॅस बंद करून ढोकळा बाजूला काढून घेतलेला आहे। आता हा ढोकळा कोमट झाला की आपण काढून घेऊयात, जेणेकरून तो व्यवस्थित सुटेल। ढोकळा आपला कोमट झालेला आहे। आता आपण सुरीच्या साहाय्याने कडा सोडवून घेऊयात। आणि पलटीकडून
काढून घेऊयात। तुम्ही ते बघू शकता की ढोकळा किती सुंदर झालेला आहे आणि जाळीदार सुद्धा दिसत आहे। आता आपण फोडणी करून घेऊयात ढोकळ्यासाठी। आता यामध्ये आपण तेल घालूयात। तेल चांगले गरम झालेले आहे। आता यामध्ये आपण जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग घालून घेऊयात आणि फोडणी छानपैकी तडतडून घेऊयात। तुम्हाला जर इथे मिरची आवडत असेल तर तुम्ही मिरची सुद्धा वापरू शकता। आता मी गॅस बंद करते। फोडणी छानपैकी झालेली आहे। आता ही फोडणी आपण ढोकळ्यावर छानपैकी पसरवून घेऊयात। मिश्रण करतानाच आपण साखर घातलेली आहे, त्यामुळे वरून साखरेचं पाणी नाही वापरलं तरी देखील चालेल। आता यावर आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालून घेऊयात। आता आपण ढोकळ्याचे हवे तसे काप करून घेऊयात। इथे आपण चौकोनी आकारामध्ये ढोकळा कट करून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता की ढोकळा किती मस्त झालेला आहे। ढोकळा किती स्पॉन्जी झालेला आहे आणि खूप सुंदर अशी जाळी देखील पडलेली आहे। हा ढोकळा तुम्ही पुदिन्याच्या चटणी सोबत किंवा केचप सोबत सुद्धा खाऊ शकता। खूप अप्रतिम लागतो। या पद्धतीचा ढोकळा जर तुम्ही घरी करून खाल्लात तर बाहेरचा ढोकळा खायची तुमची इच्छाच होणार नाही। इतका अप्रतिम लागतो हा ढोकळा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।